Today we are discussing factors affecting to fixed capital requirement. फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट ला अफेक्ट करणारे फॅक्टर्स म्हणजे फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट कोणकोणत्या सिच्युएशन्स वरती कोणकोणत्या गोष्टींवरती डिपेंड आहे ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस 6 पॉइंट्स and today we are discussing from 7th point. So 7th point is acquisition of assets on concessional rate. Concessional rate. If we are acquiring assets at a concessional rate म्हणजे आपण assets डिस्काउंटेड प्राइस मध्ये कमी प्राइस मध्ये जर आपण काही ऍसेट्स बाय करत असू किंवा परचेस करत असू तर त्या केसमध्ये आपल्याला फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट जी असेल ती कशी लागणार आहे, कंपॅरेटिव्हली कमी लागणार आहे, लेस लागणार आहे. मात्र जर आपण कन्सेशनल रेटला जर बाय करत नसेल ऍसेट एखादी, आपल्याला हाय चार्जेस जर त्यासाठी पे करावे लागत असतील, इन that case we will require the high capital. जास्त फिक्स कॅपिटलची गरज असणार आहे. जर आपण ओरिजिनल प्राइसला किंवा मॅक्सिमम प्राइसला जास्त किमतीला जर आपण ऍसेट परचेस करणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त भांडवलाची लागणार आहे गरज फिक्स कॅपिटलची. आणि जर कन्सेशनल रेटला जर आपण एखादी ऍसेट परचेस करणार असेल तर त्या केसमध्ये आपल्याला लोअर अमाउंट ऑफ फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट असणार आहे. विथ द व्यू टू फॉस्टर इंडस्ट्रियल ग्रोथ ऍट रिजनल लेवल, द गव्हर्नमेंट मे प्रोव्हाइड लँड अँड बिल्डिंग मटेरियल्स ऍट कन्सेशनल रेट्स. अँड जर मार्केटमध्ये मशिनरी आणि कॅपिटलची अवेलेबिलिटी जास्त किमतीला असेल तर कन्सेशनल रेटला आपल्याला कधी भेटेल, कोणत्या केसमध्ये भेटेल, तर सर्टन बिझनेसेस टाईपला, सर्टन टाईप ऑफ बिझनेसला पुश करण्यासाठी, सर्टन बिझनेस टाईपला सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंट काही गव्हर्नमेंट ग्रँट्स आणि गव्हर्नमेंट सबसिडीज प्रोव्हाइड करते. जर आपण त्या टाईपचा बिझनेस जर करत असेल तर त्या केसमध्ये आपण गव्हर्नमेंट कडनं काही सबसिडीज किंवा काही कन्सेशन्स मिळवू शकतो, सो दॅट आपल्याला जो फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे ती कशी लागणार आहे, कमी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल ऍग्रो बेस्ड काही आपण प्रोजेक्ट करत असेल तर ऍग्रो बेस बऱ्याचशा प्रोजेक्टसाठी गव्हर्नमेंटची सबसिडी मिळत असते. सो इन दॅट केस वी विल रिक्वायर दी लोअर अमाउंट ऑफ फिक्स कॅपिटल. सो गव्हर्नमेंट इज प्रोव्हाइडिंग लँड अँड बिल्डिंग, गव्हर्नमेंट आपल्याला लँड बिल्डिंग प्रोव्हाइड करतंय, मटेरियल सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत आहे ऍट अ कन्सेशनल रेटला, कमी प्राइसला. प्लांट्स अँड इक्विपमेंट्स मे ऑल्सो टू बी मेड अवेलेबल ऑन इन्स्टॉलमेंट बेसिस. आणि प्लांट अँड मशिनरी जर आपल्याला विकत घ्यायच्या असतील आणि त्या प्लांट अँड मशिनरी सुद्धा आपल्याला जर कन्सेशनल रेटला किंवा इन्स्टॉलमेंट प्राइस मध्ये जर आपल्याला अवेलेबल होत असतील कमी किमतीमध्ये, तरी सुद्धा आपल्याला रिक्वायरमेंटची गरज कशी लागणार आहे, कमी लागणार आहे. जर आपण वन टाइम पेमेंट करून एखादी मशिनरी समजा 10 लाखची वन टाइम पेमेंट करून जर आपल्याला ती भेटणार असेल तर 10 लाख आपल्याला रुपीज इन्व्हेस्ट करावे लागतील. आणि त्याच ठिकाणी समजा आपण एखाद्या बँक्स कडनं लोन घेतलेला असेल, डाऊन पेमेंट आपण फक्त 1 लाख रुपीज केलं आणि आपला बिझनेस रन झाल्याच्या नंतर आपला जो इन्कम जनरेट होईल त्याच्यामध्ये जर आपण काही इन्स्टॉलमेंट त्याच्या पे करत असेल तर इनिशियली आपल्याला फक्त 1 लाख रुपीजचं फिक्स कॅपिटल लागणार आहे आणि जे रिमेनिंग 9 लाख असणार आहेत ते आपण इन्स्टॉलमेंट बेसिस वरती त्या ठिकाणी त्याचं पेमेंट करू शकणार आहे. सो इन दॅट केस वी विल रिक्वायर दी लोअर अमाउंट ऑफ फिक्स कॅपिटल. And if these options are not available, that means if bank is denied to give us loan, समजा बँकेने आपल्याला लोन द्यायला नकार दिला and government is not providing any subsidy or concessions to us, in that case we will require the higher amount of fixed capital. तर त्या केसमध्ये आपल्याला जास्त भांडवलाची गरज लागणार. Such facilities will reduce the requirement of fixed capital. आणि ह्या सगळ्या जर फॅसिलिटी मिळाल्या तर फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट आपली कशी होऊ शकते, रिड्यूस होऊ शकते, कमी होऊ शकते.
Got it? 7th point. Yes. Then the next Yes, point, sir. 8th point, इंटरनॅशनल कंडिशन्स. इंटरनॅशनल लेवलला काय कंडिशन्स आहेत त्याच्यावरती सुद्धा आपलं फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट डिपेंड असणार आहे. पण हे ऑल बिझनेसला ऍप्लिकेबल आहे का इंटरनॅशनल कंडिशन्स? तर द आन्सर इज नो, बिकॉज इंटरनॅशनल कंडिशन्स अफेक्ट्स ओनली सर्टन टाइप ऑफ बिझनेसेस. काही टाइप्सच्या बिझनेसलाच इंटरनॅशनल कंडिशन्स ऍप्लिकेबल होतात. बाकीच्या रेग्युलर ज्या लोकल लेवलच्या ट्रान्झॅक्शन्स असतात त्या केसमध्ये इंटरनॅशनल कंडिशनचा इम्पॅक्ट होत नाही. पहा मग तिथं त्यांनी तसं पण दिलेलं आहे. दिस फॅक्टर इज सिग्निफिकंट पर्टिक्युलरली इन लार्ज ऑर्गनायझेशन्स बिझनेस कॅरिंग ऑन इंटरनॅशनल लेवल. दोज ऑर्गनायझेशन्स which are large organizations which are doing transactions on international level. So for that organizations, this factor is very important. For example, companies expecting war may decide to invest huge funds or large funds to expand fixed assets before there is a shortage of materials. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी दोन कंट्रीमध्ये वॉरची सिच्युएशन आहे की त्यांना असं वाटतंय भविष्यामध्ये आता इथं वॉर होऊ शकतं, युद्ध होऊ शकतं. तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय होत असते, संपूर्ण जो देशाचा पैसा असतो तो त्याच्यामध्ये गुंतवला जातो आणि देशामध्ये प्रचंड महागाई उद्भवते. सगळ्या मटेरियलच्या प्राइसेस काय होतात, हाय होतात, कारण की गव्हर्नमेंटचा कोणतंही सहाय्य त्या सेक्टरला मिळत नाही आणि संपूर्ण पैसा वॉर साठी यूज केला जातो. जे इसेन्शियल्स असतील किंवा इतर प्रोडक्ट्स असतील त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे त्या अदर थिंग्सच्या ज्या प्राइसेस असतात त्या काय होत असतात, हाय होत असतात. सो इन दॅट केस द बिझनेस ऑर्गनायझेशन मे रिक्वायर हायर अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल. आणि त्या परिस्थितीमध्ये जर एखादा व्यवसाय स्टार्ट करायला बघत असेल, एखादा व्यक्ती इन्व्हेस्ट करायला पाहत असेल, सो दॅट केस इट विल रिक्वायर लार्ज फंड्स टू एक्सपांड फिक्स्ड ॲसेट्स. कळलं? 8 पॉइंट. हो. The next point is 9th point, trend in economy. If the future of the company is anticipated to be bright, जर आपल्याला असं वाटत आहे की आपण जी कंपनी स्टार्ट केलेली आहे ह्या कंपनीला इन फ्युचर मध्ये खूप ग्रोथ आहे, त्याचं फ्युचर ब्राईट आहे, म्हणजे कंपनी आपली भविष्यामध्ये प्रचंड ग्रोथ करणार आहे असं जर आपल्याला दिसत असेल चित्र, इट गिव्स ग्रीन सिग्नल टू बिझनेस एंटरप्रेनर्स टू कॅरी आउट ऑल सॉर्ट्स ऑफ एक्सपान्शन ऑफ द फर्म. आणि त्या केसमध्ये जर बिझनेसमॅनला वाटलं की आता आपल्याला खूप स्कोप आहे, बिझनेसमॅन काय करणार आहे, जास्त एक्सपान्शन साठी मग जास्त त्याला बिझनेसची किंवा जास्त फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट लागणार आहे. कारण की एक्सपान्शन करायचं त्याला वाटतंय खूप स्कोप आहे, मग जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. जास्त इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे तर जास्त फिक्स कॅपिटलची गरज आहे. आणि समजा त्याला वाटलं की स्कोप नाहीये जास्त, तर त्या केसमध्ये तो एक्स्ट्रा ऍडिशनल कॅपिटल त्याच्यामध्ये गुंतवणार नाहीये. मग त्याची जी कॅपिटल रिक्वायरमेंट असेल, स्कोप कमी असेल, ब्राईट फ्युचर त्याला समोर दिसत नसेल, तर कॅपिटल रिक्वायरमेंट मिनिमम असणार आहे. आणि इफ ही वॉन्ट्स कंपनी विल ग्रो ॲट अ रॅपिड स्पीड, रॅपिड स्पीडनं कंपनीची ग्रोथ होईल, फ्युचर ब्राईट आहे, इन दॅट केस ही विल इन्व्हेस्ट मोर अँड मोर मनी इनटू दॅट and it will require the higher amount of fixed capital. In that case, large amount of funds are invested in fixed assets so as to reap the benefits of future. आणि भविष्यातल्या गोष्टींचे आपल्याला बेनिफिट्स घेण्यासाठी त्याच्यामध्ये मग हाय अमाऊंट गुंतवावी लागते. कळलं 9th पॉइंट? हो. Then the 10th point is population trend. पॉप्युलेशन जी कंट्रीमध्ये पॉप्युलेशन असेल, ज्या एरियामध्ये आपण बिझनेस करत आहोत त्या ठिकाणची पॉप्युलेशन असेल, त्या ठिकाणची लोक असेल, त्यांचा ट्रेंड काय आहे त्याच्यावरती सुद्धा आपली फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. इफ वी स्टार्टेड अ शॉप इन अ रुरल एरिया, वी स्टार्टेड अ हॉटेल इन अ रुरल एरिया, आपण एखाद्या रुरल एरियामध्ये त्या ठिकाणी शॉप
स्टार्ट केलं किंवा एखादं हॉटेल चालू केलं तर रुरल एरियातल्या लोकांची जास्त डिमांड नसणार आहे, ते सॅटिस्फाईड असतात. साधं जरी हॉटेल असेल तर त्यांच्या मनाने ते खूप मोठं असतं. सो तिथं जर आपल्याला हॉटेल चालू करायचं म्हटलं तर आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट कशी असणार आहे, कमी असणार आहे. परंतु आपण समजा वेगळ्या प्रकारच्या म्हणजे सिटी लेवलच्या एखाद्या ठिकाणी हॉटेल चालू करत असेल किंवा एखादं शॉप चालू करत असेल तर त्या ठिकाणच्या पॉप्युलेशनचा ट्रेंड काय असणार आहे, त्यांना सगळं हायफाय लागणार आहे, पॉश लागणार आहे. मग त्याच्यासाठी कॅपिटल रिक्वायरमेंट कशी लागणार आहे, जास्त लागणार आहे. हे झालं हॉटेल इंडस्ट्रीच्या केसमध्ये, नाही का. तर अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे एक्झाम्पल्स आपण पुढे पाहूयात. पहा, वेन द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग ऍट अ हाय रेट, पॉप्युलेशन जी आहे कंट्रीची ती हाय रेटनं प्रचंड वेगानं वाढत आहे लोकसंख्या. सर्टन मॅन्युफॅक्चरर्स फाइंड दिस ऍज अन अपॉर्च्युनिटी टू एक्सपांड बिझनेस. आणि प्रत्येक बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरर्सला काय वाटतं, पॉप्युलेशन वाढतं आहे म्हणजे ही आपल्यासाठी काय एक प्रकारचा बेनिफिट आहे, आपल्यासाठी ती एक अपॉर्च्युनिटी आहे की एक्सपांड होणाऱ्या पॉप्युलेशनचा आपण त्या पॉप्युलेशनला आपलं प्रोडक्ट अवेलेबल करून आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो, अशी त्यांना काय वाटते अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी दिसते की आपण आपला बिझनेस एक्सपांड करू शकतो, ग्रो करू शकतो. फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हटलंय. ऑटोमोबाईल म्हणजे आपण जे मोबाईल्स वगैरे वापरतो ती इंडस्ट्री. इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील त्याच्यामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, रेडीमेड गार्मेंट्स पॉप्युलेशन इन्क्रीज झाली तर त्याचा खप काय होतो, वाढतो, बरोबर की नाही. रेडीमेड गार्मेंट्स लोकसंख्या कमी असेल तर कमी प्रमाणावरती त्याची मार्केट डिमांड असणार आहे. पण पॉप्युलेशन जर हाय रेटनं फास्टनं रॅपिडली पॉप्युलेशन इन्क्रीज होत असेल तर रेडीमेड गार्मेंट्सची जी डिमांड आहे ती ऑटोमॅटिकली काय होते, इन्क्रीज होते. आणि एखाद्या पर्टिक्युलर रेडीमेड गार्मेंटच्या कंपनीचा जर ब्रँड असेल मार्केट, त्याला जर डिमांड असेल तर तो काय करेल, मग पॉप्युलेशनची जी अपॉर्च्युनिटी क्रिएट होते, जी पॉप्युलेशन रॅपिड रेटनं इन्क्रीज होतीये, लहान मुलांची संख्या, बर्थ रेट जास्त आहे, लहान मुलांचे तो वस्तूंच्या प्रोडक्शन मध्ये अजून लक्ष घालेल जेणेकरून हे प्रोडक्ट प्रोड्यूस करून आपण त्यांना काय करू शकतो, सोल्ड आउट करू शकतो. मग त्याच्यासाठी मशिनरी आले, त्याच्यासाठी लेबर आले, या सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट त्याला करावी लागणार आहे. सो इन दॅट केस if population trend, that means if population is increasing and the taste of people also decides whether this company or this type of business requires huge amount of capital or small amount of capital. तर आपण पाहिलं पॉप्युलेशनचा ट्रेंड जर इन्क्रीजिंग असेल, पॉप्युलेशन जर इन्क्रीजिंग रेटनं होत असेल तर अशा केसमध्ये वेगवेगळे बिझनेसेस काय करतात, त्या ठिकाणची त्याला अपॉर्च्युनिटी समजून जास्त ऍडिशनल फिक्स कॅपिटल त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात. सो इन दॅट केस देअर विल बी द रिक्वायरमेंट ऑफ हाय लेवल ऑफ फिक्स कॅपिटल. अँड द 11th पॉइंट इज कंझ्युमर प्रेफरन्सेस. जसं की मगाशी एक्झाम्पल दिलं तो पॉइंट या ठिकाणी सुद्धा कंझ्युमर टेस्ट अँड प्रेफरन्सेस. कंझ्युमरचा एखादा प्रेफरन्स कशासाठी जातोय त्याच्यावरती पण डिपेंड आहे. ज्या एरियामध्ये आपण बिझनेस करत आहोत त्या ठिकाणच्या कंझ्युमरचा, त्या ठिकाणच्या एरियाचा प्रेफरन्स कशाला आहे. लोकल लेवलला केलं त्यांच्या डिमांड्स कमी असणार आहे, साधा असेल तरी त्यांना. परंतु जर आपण पॉश एरियामध्ये बिझनेस स्टार्ट केलेला असेल तर तिथं सर्व त्यांना हाय आणि स्टँडर्ड लेवलची सर्व्हिसेस, स्टँडर्ड लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर, स्टँडर्ड लेवलची क्वालिटी ऑफ गुड्स प्रोव्हाइड करावं लागतं. अँड दॅट पीपल मे ऑल्सो पे द बेस्ट प्राइस. ते सुद्धा चांगली प्राइस सुद्धा किंमत आपल्या प्रोडक्टसाठी पे करू शकतात. सो इन दॅट केस टू प्रोव्हाइड द बेटर इन्फ्रास्ट्रक्चर, टू प्रोव्हाइड द बेटर सर्व्हिसेस, द बिझनेसमॅन रिक्वायर्स द ह्यूज अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल. कस्टमरचा, कंझ्युमरचा प्रेफरन्स चांगल्या चांगल्या गोष्टींचा असेल, सर्व त्यांना चांगलं हवे असेल तर त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी प्रॉपरायटरला किंवा बिझनेसमनला जास्त भाग भांडवलाची किंवा जास्त फिक्स कॅपिटलची गरज लागते. आणि समजा त्याचा कंझ्युमर प्रेफरन्सेस जास्त नसतील, रुरल लेवलला व्यवसाय करत असेल तर त्या केसमध्ये जास्त इन्फ्रास्ट्रक्चर किंवा चांगल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची तेवढी आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट कशी असणार आहे, कमी असणार. इंडस्ट्रीज प्रोव्हाइडिंग गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर गुड डिमांड, चांगली डिमांड आहे त्या प्रोडक्टला, जर त्या गुड्स कंपनी प्रोव्हाइड करत असेल विल रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल. जास्त डिमांड असेल त्यांच्या प्रोडक्टला तर जास्त
फिक्स कॅपिटलची गरज आहे. फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरर्स ॲज वेल ॲज मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर्स. जे मोबाईलच्या कंपन्या असतील त्या मोबाईलच्या कंपन्या किंवा मोबाईलच्या नेटवर्क जे आहे त्या मोबाईल नेटवर्कच्या कंपन्या म्हणजे आयडिया असेल, वोडाफोन असेल, आपलं एअरटेल असेल, तर या ज्या कंपन्या असतील, जिओ असेल, तर या कंपन्यांना काय करावं लागतं, लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावी लागते. कंझ्युमरचा प्रेफरन्स त्यासाठी जास्त आहे, जास्त डिमांड असेल तर. अँड द लास्ट वन इज कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर. कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द डिसाइडिंग ऑफ फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट डिसाइड करत असताना कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर हा सुद्धा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर म्हणजे इफ समजा फॉर एक्झाम्पल आपलं एखादं हॉटेल आहे आणि आपल्या शेजारी एक हॉटेल आहे. आपल्या शेजारच्या हॉटेलमध्ये अतिशय सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बेटर सर्व्हिस आहे, स्टाफ सगळा वेल एज्युकेटेड आहे, त्यांना एक स्पेसिफिक युनिफॉर्म आहे, आणि आपल्या हॉटेलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एवढं व्यवस्थित नाहीये, स्टाफ आपला साधा आहे, त्यांना काही युनिफॉर्म वगैरे नाहीये. तर क्लास लेवलचं जर पब्लिक आलं, कस्टमर आलं, तर कोणत्या हॉटेलमध्ये जाईल, आपल्या कॉम्पिटिटरकडे जाईल, आपल्या स्पर्धक. शेजारी हॉटेल म्हणजे ते कॉम्पिटिटर्स झाले, राईट. आणि मग त्या केसमध्ये आपल्याला जर कॉम्पिटिशन करून त्या कस्टमरचे क्लायंट किंवा त्या आपल्या कॉम्पिटिटरचे क्लायंट किंवा आपल्याला जास्तीत जास्त कस्टमर्स अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला आपल्या कॉम्पिटिटर्सची बराबरी केली पाहिजे, आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा बेटर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून दिलं पाहिजे, बेटर कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करून दिली पाहिजे. अँड फॉर दॅट, टू प्रोव्हाइड बेटर कस्टमर सर्व्हिस अँड टू प्रोव्हाइड बेटर इन्फ्रास्ट्रक्चर टू आवर क्लायंट्स, टू आवर कस्टमर्स, वी विल रिक्वायर द हायर लेवल ऑफ फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. मग पहा दिले काय, दिस फॅक्टर इज प्राइम एलिमेंट इन डिसिजन मेकिंग रिगार्डिंग फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. बघा त्यांनी पण म्हटलंय हा फॅक्टर सुद्धा एक प्राइम एलिमेंट आहे, महत्वाचा भाग आहे अबाउट डिसिजन मेकिंग रिगार्डिंग फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट आपल्याला किती आहे ते ठरवत असताना कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर हा सुद्धा एक महत्वाचा प्राइम एलिमेंट आहे. इफ वन ऑफ द कॉम्पिटिटर शिफ्ट टू ऑटोमेशन, आपला एखादा स्पर्धक, आपला कॉम्प्युटर समजा शिफ्ट झाला ऑटोमेशन वरती, म्हणजे कंपनीचं एक्झाम्पल दिलंय मशिनरीज वरती डिपेंड असणाऱ्या बिझनेसचं, तर त्या केसमध्ये ऑटोमेशन, ऑटोमॅटिक मशीन जर आपला कॉम्प्युटर वापरत असेल आणि आपण जर ट्रॅडिशनल वेनं प्रोडक्शन करत राहिलो, तर ऑटोमेशनच्या केसमध्ये प्रोडक्शन फास्ट होतं आणि हाय क्वालिटीचं होतं. ट्रॅडिशनल वेनं जर आपण प्रोडक्शन करायला गेलो तर त्याची क्वालिटी सुद्धा तशी राहत नाही, आणि त्याच्यासाठी टायमिंग सुद्धा जास्त लागतो. आपल्याला जास्त वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागतो, आणि थोड्याशा वस्तूसाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे जर आपल्याला रॅपिडली जास्त प्रोडक्शन करायचं असेल, क्वालिटी गुड्स हवे असतील, तर मॉडर्न मशिनरीज आणि ऑटोमेशन आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि आपल्या कॉम्पिटिटरने जर ऑटोमेशन केलेलं असेल, आपण जर ऑटोमेशन केलं नाही, तर आपण आउटडेटेड होऊ आणि आपला कॉम्प्युटर काय होऊ शकतो, ग्रो होऊ शकतो. टू कॉन्कर दी आर कॉम्पिटिटर, आपल्या जर कॉम्पिटिटरवरती आपल्याला विजय मिळवायचा असेल, त्याच्याही आपल्या पुढे रॅपिडली आपल्याला फास्ट ग्रोथ करायची असेल, इन दॅट केस वी विल रिक्वायर टू अडॉप्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी, विल अडॉप्ट दी ऑटोमेशन्स so that the production will be at a rapid speed. The other companies in the same line of activity, competitors म्हणजे काय म्हणतो आपण, अदर कंपनीज इन द सेम लाईन, म्हणजे आपलं हॉटेल असेल तर दुसरा हॉटेलवाला आपला कॉम्पिटिटर, आपला क्लास असेल तर दुसरा क्लासवाला आपला कॉम्पिटिटर, आपला मोबाईलची कंपनी असेल तर दुसरा मोबाईलवाला आपली कॉम्पिटिटर. म्हणजे सेम लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये जर आपला कॉम्पिटिटर असेल, त्यांनी जर आपल्यापेक्षा बेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या, तर आपल्याला सुद्धा त्याच्या सारख्याच किंवा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट बेटर सर्व्हिसेस, बेटर क्वालिटी प्रोव्हाइड करावी लागते, आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट हायर लागणार आहे. विल बी कंपेल्ड टू फॉलो दॅट कॉम्पिटिटर, आणि त्या कॉम्पिटिटरला फॉलो करण्यासाठी किंवा त्या कॉम्पिटिटरवरती मात करण्यासाठी, त्या कॉम्पिटिटरपेक्षा पुढे ग्रोथ करण्यासाठी आपल्याला जास्त फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट लागणार आहे. सो इन टुगेदर we have discussed 12 points, factors affecting fixed capital requirement. That means factors deciding how much fixed capital we will require. आपल्याला फिक्स कॅपिटल किती रुपयांचं लागेल हे डिसाइड करणारे फॅक्टर्स.
दॅट मीन्स फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट. त्यातला फर्स्ट होता नेचर ऑफ बिझनेस. बिझनेसचा नेचर कसा आहे त्याच्यावरती डिपेंड असणारे साईज ऑफ बिझनेस, स्मॉल स्केलला करतोय की आपण लार्ज स्केलला करतोय त्याच्यावरती डिपेंड असणारे स्कोप ऑफ बिझनेस, स्कोप लिमिटेड आहे, आपण लोकल लेवलला करतोय की नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला करतोय, त्याच्यानंतर आपण कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, फक्त प्रोडक्शन करतोय की त्याचं सेल्स डिस्ट्रीब्युशन सुद्धा करतोय, या सर्व गोष्टींवरती त्याच्या स्कोप वरती डिपेंड असणार आहे फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट. एक्सटेंट ऑफ लीज ऑर रेंट, आपण मशिनरीज किंवा बिल्डिंग समजा बाय करून वापरतो की लीज रेंट न वापरतो त्याच्यावरती फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट डिपेंड असणार आहे. आपण जर बाय करून वापरत असेल तर कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त असणार आहे. आपण जर लीज रेंट वरती वापरणार असेल तर आपल्याला परचेस करण्याची गरज नाही, आपण फक्त लीज किंवा रेंट असेल ते पे करणार आहे, मग कॅपिटल रिक्वायरमेंट कशी असणार आहे, कमी असणार आहे. अग्रीमेंट ऑफ सब कॉन्ट्रॅक्ट, सब कॉन्ट्रॅक्ट असेल म्हणजे एखादं स्पेसिफिक कामासाठी आपल्याला जी मशिनरी लागते त्या मशिनरीचं काम आपण समजा दुसऱ्या जी मशिनरी ती मशिनरी ज्या व्यक्तीकडे त्याला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं, ते आपण काम केलंच नाही, त्याचे पैसे त्याला देऊन टाकलं, तर ती मशिनरी आपल्याला बाय करण्याची गरज नाहीये. तो काम काय करणार आहे, ज्याला आपण सब कॉन्ट्रॅक्ट दिले तो काम करणार आहे. सो आपल्याला ती मशिनरी बाय करण्याची गरज नाही, आपली कॅपिटल रिक्वायरमेंट काय झाली, कमी झाली. ऍक्विजिशन ऑफ ओल्ड ऍसेट्स, आपण न्यू ऍसेट्स ऐवजी ओल्ड ऍसेट्स परचेस केल्या, त्याच्यामध्ये आपल्याला पैसे काय होणार आहेत, सेव्ह होणार आहेत आणि आपली कॅपिटल रिक्वायरमेंट काय होणार आहे, कमी होणार आहे. ऍक्विजिशन ऑफ ऍसेट्स ऑन कन्सेशनल रेट, कन्सेशनल रेटला आपण ऍसेट्स बाय केला, गव्हर्नमेंटची सबसिडी मिळाली, गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स मिळाल्या, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतात त्याच्या थ्रू आपण जर काही बेनिफिट उचलला, कन्सेशन्स मिळालं, सबसिडी मिळाली, तर त्या केसमध्ये सुद्धा आपले ऍसेट्स कमी प्राइसला होऊन जातात आणि आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त लागत नाही. इंटरनॅशनल कंडिशन्स, काही बिझनेस टाईप जे इंटरनॅशनल लेवलला बिझनेसेस चालतात त्या केसमध्ये इंटरनॅशनल कंडिशन सुद्धा विचारामध्ये घेऊन फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट किती आहे हे ठरवलं जातं. ट्रेंड इन इकॉनॉमी, इकॉनॉमीमध्ये ट्रेंड काय आहे हा सुद्धा पॉइंट त्याच्यामध्ये डिसाइड केला. तो जर इकॉनॉमी ग्रो करणारे असेल, आपल्याला वाटतं की भविष्यामध्ये इकॉनॉमी ग्रो होणार आहे, तर आपण त्याच्यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला मग जास्त फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट लागणार आहे. पॉप्युलेशन ट्रेंड, जर पॉप्युलेशन इन फ्युचर मध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड आहे तर ज्या पॉप्युलेशन साठी लागणाऱ्या बेसिक नीड्स आहेत त्याची डिमांड वाढते, त्याची डिमांड वाढली तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागते. फॉर एक्झाम्पल गार्मेंटचा बिझनेस, डेली जशी पॉप्युलेशन वाढेल तसं लोकांना गार्मेंट्सची रिक्वायरमेंट वाढणार आहे, डिमांड वाढणार आहे, त्याच्यामुळे मग मॉडर्नाइज मशिनरी, जास्त ऍट अ टाइम जास्त प्रोडक्शन करणाऱ्या मशिनरीज, ऑटोमेटेड मशिनरीज फॉलो कराव्या लागतील आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन जी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा हाय होईल. कंझ्युमर प्रेफरन्स वरती डिपेंड असणार आहे. कंझ्युमरचा प्रेफरन्स जर सगळा पॉश असेल तर आपल्याला त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे प्रोव्हाइड करून द्यावं लागतं आणि त्या केसमध्ये सुद्धा आपलं काय होतं, कॅपिटल रिक्वायरमेंट हाय जाते. आणि कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर मध्ये पाहिलं आपण, कॉम्पिटिटर जर आपल्यासारख्यापेक्षा चांगल्या बेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला सुद्धा कॉम्पिटिटरची बरोबरी करण्यासाठी त्या लेवलची कस्टमर सर्व्हिसेस द्यावी लागते, त्या लेवलचं प्रोडक्ट द्यावं लागतं. कॉम्प्युटर जर ऑटोमेशन प्रोडक्शन करत असेल तर आपल्याला सुद्धा ऑटोमेशनच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज अडॅप्ट कराव्या लागतात आणि त्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट लागते. कळलं इथपर्यंत? हो हो सर.